नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या आजान पंजान या कवितेतील भागात पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण बालभारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 11 याचा अभ्यास करणार आहोत आणि या धड्याचा हा सेशन क्रमांक दुसरा आहे। यामध्ये आपण कवितेचा उर्वरित ओळींचा अर्थ समजून घेणार आहोत आणि त्यानंतर कवितेखालील स्वाध्याय अभ्यासणार आहोत। चला तर आपण सुरुवातीला कवितेतील ओळींचा अर्थ समजून घेऊया। कवी नवी पिढीला उद्देशून म्हणतो की आज तुझ्या शेतामध्ये जी काही पेरणी झालेली आहे ना, ती माझ्या आजोबांनी आणि पणजोबांनी सुरुवातीला त्यांच्या काळामध्ये जे कष्ट केलेले आहे ना, त्यामुळे ही पेरणी झालेली आहे। आणि आज तुझ्या रानामध्ये म्हणजेच तुझ्या शेतामध्ये जे काही पीक आलेलं आहे, तर त्या पिकाचं रक्षण कोणामुळे झालेलं आहे की तुझ्या आजोबांनी, माझ्या आजोबांनी आणि पणजोबांनी त्यांनी त्यावेळेस ज्या काही गोफणी विणल्या आहेत त्या नित्यनेमाने आज त्याचा उपयोग करत आहेत। पद्धतशीरपणे त्याचा उपयोग झाल्यामुळेच तुझ्या शेतातील पिकांचं रक्षण झालेलं आहे। पुढील कवितेच्या ओळीमध्ये कवी म्हणत आहेत की माझ्या आजान पंजान रोज वळली चरहाट, पाट धरून वाहायची तुझ्या रानातली मोट। आता इथे बघा काय सांगितलेलं आहे की कवी म्हणत आहेत की माझ्या आजोबांनी आणि पणजोबांनी रोज आहे ना शेतामध्ये वळली चरहाट। चरहाट म्हणजे काय? जाड असा दोरखंड रोज शेतामध्ये ओढतो आणि पाट भरून वाहायची म्हणजे वाहते तुझ्या रानातली मोट। आता बघा इथे मोट दिसत आहे तुम्हाला चित्रामध्ये। मोट म्हणजे काय की रहाटाला जे काही कवी म्हणत आहेत की माझ्या आजान पंजान रोज वळली चरहाट, पाट भरून वाहायची तुझ्या रानातली मोट। रोज वळली, माझ्या आजोबांनी आणि पणजोबांनी काय केलेले आहे की रोज तुझ्या शेतामध्ये चरहाट म्हणजे जाड दोरखंड, बघा इथे तुम्हाला दिसत आहे का? जाड असा दोरखंड असतो जाड मध्ये, आणि पाट भरून वाहायची म्हणजे वाहने, आणि पाट म्हणजे बघा शेतामध्ये आज तुम्ही पाहत असाल की पाटाचं पाणी येतं। म्हणजे पावसाळ्याच्या व्यतिरिक्त ज्या गावांमध्ये पाण्याची सोय नसते तिथे पाटाचं पाणी सोडलं जातं। पण पूर्वीच्या काळामध्ये, आता हे आपण आधुनिक तंत्रज्ञानाने शेतीची मशागत वगैरे करतो की नाही, पण हे पाट वगैरे हा प्रकार आता आधुनिक युगामध्ये ते बनवण्यात आलेले आहेत। पण सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा शेतामध्ये पाणी पोचवायचं असेल तर काय करायचं जायचं, विहिरीतलं पाणी दिलं जायचं आणि मग शेतामध्ये बघा अशी विविध शेतामध्ये भाग केले जायचे, खण केले जायचे, चिरा पाडले जायचे। बघा इथे तुम्हाला दिसत आहेत का वेगवेगळे असे ह्या शेतामध्ये चिरा केल्या जातात। आणि मग ह्या प्रत्येक चिरामध्ये काय होतं, ह्या विहिरीतलं पाणी सोडलं जातं। मग ते कशाच्या माध्यमातून सोडलं जातं, ते पाणी कशाच्या माध्यमातून शेतात विहिरीतलं पाणी काढलं जातं, तर ते मोटाच्या माध्यमातून। बघा हे याला बांधलेलं, रहाटाला बांधलेलं बादली किंवा हंडा असं हे साधन असतं, त्याला आपण मोट म्हणतो। आता बघा हे इथे तुम्हाला मोठा दोरखंड दिसत आहे, हे शेतामध्ये पाट केलेले दिसत आहेत आणि ह्या पाटामध्ये मग जेव्हा हा दोरखंड खाली सोडला जातो तर हे मोठ खाली जातं, विहिरीमध्ये जातं, आणि मग जेव्हा ते दोरखंड ओढला जातो तर त्या मोटामध्ये म्हणजेच त्या बादलीमध्ये किंवा हंड्यामध्ये पाणी भरलं जातं आणि मग ते दोरखंडांच्या माध्यमातून ते वरती ओढलं जातं आणि नंतर ओढल्यानंतर मग हे बादलीतलं किंवा हंड्यातलं पाणी ह्या विशिष्ट भागावरती पडतं आणि मग त्या भागातून ते पाणी वाहत शेतामध्ये जे पाट केलेले असतात त्या पाटामध्ये, त्या चरामध्ये किंवा त्या खणामध्ये ते पाणी येतं आणि मग अशा रीतीने त्या पिकांना पाणी सोडलं जातं। आता बघा आपण आधुनिक पद्धतीने पंप वगैरे शेतामध्ये बसवतो की नाही, विहिरीतलं पाणी जिथे पिकं असतात तिथपर्यंत पोहोचवण्यासाठी पंपाचा उपयोग करतो किंवा वेगवेगळ्या सिंचन पद्धतीचा पण आपण उपयोग करतो की नाही। तुषार सिंचन पद्धत किंवा ठिबक सिंचन पद्धत असते की नाही, म्हणजे पिकांवरती ते पाणी बरोबर सोडलं जातं। पण हे आधुनिक पद्धतीचं आहे। पण सुरुवातीला जेव्हा ह्या आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग
माहिती नव्हता लोकांना, शेतकऱ्या दादांना, तेव्हा मग ते अशा पद्धतीने मोठीच्या माध्यमातून ते शेतामध्ये पाणी असे सोडायचे. तर त्याला आपण म्हणतो पाट भरून वाहते तुझ्या रानतली मोठ. मग याच्यासाठी बघा, हे ज्या काही कष्ट केलेलं आहे की शेतामध्ये प्रत्येक पिकाला पाणी देण्यासाठी माझ्या आजोबांनी आणि पणजोबांनी कष्ट केलेले आहेत की रोज ते काय करायचे, त्या दोरखंड ओढायचे आणि नंतर मग त्या मोठातलं पाणी ते पाटामध्ये वाहण्यासाठी रोज कष्ट करायचे. तेव्हा कुठे ते जाऊन ते पिकांना ते पाणी मिळायचं आणि अशा रीतीने नेहमी ते पिका टवटवीत व्हायचे. पुढे कवी म्हणत आहेत की माझ्या आजान पंजान रोज इनल्यार बांजा, येतो दमून रेघाळ्या पाठ टेकवितो राजा. आता बघा, इथे काय सांगितलेलं आहे की माझ्या आजोबांनी आणि पणजोबांनी काय केले, तर रोज विणलेला आहेत. काय तर बाजा म्हणजे काय, खाटा. आता बघा, अगोदर काथ्याची जी दोर असायची ना, त्या दोरीपासून ही खाट विणली जायची. पण आता अधिकतर नायलॉनच्या दोरी किंवा सुती दोरीने सुद्धा ह्या खाटा विणल्या जातात. मग आता माझा शेतकरी दादा काय करतो, माझा आजोबा पणजोबांनी काय केलं की रोज ह्या बाजा या खाटा विणल्या आणि मग जेव्हा तो रोज शेतामध्ये कष्ट करून मेहनत करून यायचा, मग जेव्हा हा दिवसभर थकून भागून आल्यानंतर येतो दमून रेघाळ्या, की जेव्हा तो दिवसभर शेतामध्ये कष्ट करून यायचा, ह्या कष्टामुळे, या श्रमामुळे काय व्हायचं की त्याच्या शरीरावरती घामाच्या धारा व्हायच्या. रेघाळ्या म्हणजे घामाच्या धारा वाहणे. आणि मग तो दमून कष्ट करून मेहनत करून आल्यानंतर जेव्हा तो दमून भागून यायचं, त्याचा घाम शरीरातून निघायचं, तर त्यावेळेस पाठ टेकवितो राजा. इथं राजा कोणाला म्हटलेला आहे, तर शेतकऱ्याला राजा म्हटलेला आहे. मग असा हा शेतकरी दादा जेव्हा तो काय करायचा, तो ह्या काथ्याच्या दोरीने ही खाट विणायची आणि जेव्हा दिवसभर कष्ट करून थकून भागून यायचा, त्याचा थकलेल्यानंतर जो काही घाम निघायचा, म्हणजेच त्याच्या घामावरून आपण समजू शकतो की इथे कवीला सांगायचं आहे की तो खूप घाम येईपर्यंत कष्ट करायचा. आणि अशा रीतीने जेव्हा तो कष्ट करून मेहनत करून थकुला भागायचा, तर मग तो काय करायचा, पाठ टेकवितो राजा. मग त्या खाटेवरती तो थोडासा विसावा घेतो, थोडासा पाठ टेकवते, म्हणजेच आराम करणे, थोडा पहडणे. तो असा हा शेतकरी राजा काय करायचा, त्या खाटेवरती येऊन पाठ टेकवायचा. म्हणजे कष्ट करून आल्यानंतर शेतामध्ये राबल्यानंतर थोड्या वेळासाठी येऊन तिथे विसावा घ्यायचा. आता अधिकतर बघा, खानदेशामध्ये आपल्याला अजून सुद्धा अशा ह्या खाटा पाहायला मिळतात. प्रत्येक घरामध्ये अशा ह्या खाटा असतात की शेतकऱ्यांच्या घरामध्ये आपल्याला अधिकतर ह्या खाटा पाहायलाच मिळतात. पुढे कवी म्हणतात की माझ्या आजान पंजान रोज वळल्यात कान्या, तुझ्या दुभत्या म्हशीला रोज बांधया दावण्या. बघा, आता इथे काय सांगितलेलं की माझ्या आजोबांनी आणि पंजानं एवढे कष्ट केलं आहे, पणजोबांनी एवढे कष्ट केले आहेत, त्या काळामध्ये एवढी मेहनत केलेली आहे की रोज त्यांना शेतीची कामं असायची. मग त्यांच्याकडे गुरंढोरं असायची, त्या गुरंढोरांना सुद्धा त्यांना दोराने बांधून ठेवावं लागायचं, दावणीला बांधून ठेवावं लागायचं. मग त्या दावणीला बांधण्यासाठी जो दोर असायचा ना, तो रोज वळवला जायचा त्या काण्या म्हणजेच काय की तो जाड असा दोरखंड असतो आणि तो दावणीला गुराढोरांना बांधण्यासाठी ती दावणी असते. तर मग त्या गुराढोरांना रोज त्या दावणीला बांधण्यासाठी त्याला त्या काण्या वळवाव्या लागायच्या. आणि तेव्हा मग तुझ्या दुभत्या म्हशीला रोज बांधाव्या दावण्या. दुभत्या म्हणजे खूप अधिक दूध देणारी म्हशी. तर आज बघा, शेतकरी दादा कवी म्हणत आहेत की माझ्या आजोबा पणजोबांनी त्या काळामध्ये कष्ट केले, मेहनत केले, त्यामुळे आज तुझ्या घरामध्ये अशा दुभत्या म्हशी वगैरे पाहायला मिळतात. आणि त्या दुभत्या म्हशीला बांधण्यासाठी ज्या काही दावण्या वगैरे रोज बांधलेल्या आहेत, त्या काळामध्ये, त्या वेळेमध्ये माझ्या आजोबांनी आणि पणजोबांनी त्या बनवलेल्या आहेत. पुढे कवी म्हणतात की माझ्या आजान पंजान पोर घातली साळला, कष्ट कार्याच्या जिन्याला दिस सोनिया चाला. असा हा शेतकरी दादा दिवस रात्र कष्ट करत असतो. आज 4 पिढी होऊन गेली, 5 पिढी होऊन गेली, शेतकरी दादा कष्ट करत आहेत. पण ह्या शेतकऱ्याला पण असं जाणवतं की जे मी रात्रंदिवस कष्ट करतोय, मेहनत करतो आहे, पण माझ्या ह्या मेहनतीला बऱ्याच वेळा फळ मिळत नाही. की मी कष्ट केल्यानंतर सुद्धा कधी कधी अधिक पाऊस पडल्यामुळे किंवा पाऊस न पडल्यामुळे
कधी पिकांना भाव नसल्यामुळे मी एवढे दिवस रात्र कष्ट करतो, मेहनत करतो, पण तरीही मला त्याचा फायदा होत नाही. 2 वेळचं पुरेसं अन्न मला खायला मिळत नाही, माझ्या कुटुंबाचं मी पोट भरू शकत नाही. आणि त्यावेळेस आपल्या मुलाबाळांचं भवितव्य व्यवस्थित व्हावे, त्यांचं भविष्य व्यवस्थित व्हावं, त्याच्यासाठी आपल्या पूर्वजांनी मुलांच्या शिक्षणाचे महत्त्व जाणले आणि त्यांनी आपल्या मुलांना शेतामध्ये कष्ट न करू देता लहान वयामध्ये, बघा आपण पाहतो की अधिकतर लोक की लहान वयातच मुलांना शेतातील कामं करण्यासाठी झुकतात, की त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवतात. पण माझ्या आजोबा आणि पणजोबांनी काय केलं, आम्हाला सगळ्यांना म्हणजे पोरांना सगळ्यांना शाळेत घातलं. त्यांना शिक्षणाचं महत्त्व माहिती होतं की पुढच्या पिढीला कष्ट करण्यापासून जर वाचवायचं असेल, त्यांना शिकवणं गरजेचं आहे. त्यांच्यासाठी त्यांना जर पुढे प्रगती करायचं असेल, त्या मुलांचा विकास करायचा असेल, तर आज त्यांना शाळेत पाठवणं गरजेचं आहे. म्हणून हे माझ्या पणजोबांनी त्यावेळी मुलांना शाळेतील शिक्षणाचं महत्त्व जाणून मुलांना शाळेत घातलं. आणि आज ही मुलं शिकून सवरून एवढी मोठी झालेली आहेत की शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्याच्या जीवनाला दिस सोनियाचा आला, की त्यांच्या जीवनामध्ये आज सोन्याचा दिवस आला, म्हणजे आनंदाचा दिवस आलेला आहे, समृद्धीचा दिवस आलेला आहे. कष्टकऱ्याच्या जिण्याला म्हणजे कष्टकऱ्यांच्या जीवनाला, ह्या शेतकरी दादांच्या कष्टकऱ्यांच्या जीवनामध्ये आज त्यांची मुलं बाळं शिकून सवरून मोठी झाली, मोठ्या हुद्द्यावरती ते आले. शिक्षणामुळे त्यांची प्रगती झाली, विकास झाला आणि त्यामुळे त्यांच्या जीवनाचं आज काय झालेलं आहे, सोनं झालेलं आहे, समृद्धी झालेला आहे. तर अशा रीतीने या कवितेमध्ये कवीने शेतकरी दाद्याचं महत्त्व तर सांगितलेलंच आहे आपल्याला, पण आजोबांनी आणि पणजोबांनी केलेल्या कष्टामुळे आज जो सुद्धा समृद्ध झालेला आहे. आणि त्यांच्या पणजोबांनी आणि आईवडिलांनी जे काही कष्ट केले होते त्यामुळे आज शेतकरी दादाला हा सोन्यासारखा दिवस पाहायला मिळत आहे, असे कवी म्हणत आहे. आता आपण या कवितेमधील आलेल्या कठीण शब्दांचा अर्थ आणि स्वाध्याय समजून घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, कवितेच्या ओळीतील कठीण शब्दांचा अर्थ जाणून घेऊया. शब्दार्थ: चऱ्हाट, वळलेला, जाड, दोरखंड, दोर. पाट, शेतात पाणी जाण्यासाठी खणलेला चर. व्हायाची, मोठ, रहाटाला बांधलेला हंडा. बाजा, काथ्याच्या दोराने विणलेल्या बसण्यासाठी बनवलेल्या खाटा. रेघाळ्या, अंगावर झालेला घाम. पुढचे शब्दार्थ आहेत: राजा, शेतकरी राजा. काण्या, गुरांना बांधण्यासाठी वळलेले दावे. दुभत्या, दूध देणाऱ्या. बांधया, बांधायला. दावण्या, अनेक दावी बांधलेल्या आहेत असा दोर. साळला, शाळेत. जिन्याला, जगण्याला. सोन्याचा, समृद्धीचा. आता आपण स्वाध्याय अभ्यासूया. प्रश्न क्रमांक 1, 3-4 वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न क्रमांक 1 याच्यातील आपण अभ्यासूया. कवीच्या आजोबा पणजोबांनी गोफणी व चऱ्हाट वळल्यामुळे कोणती कामे करता आली? उत्तर आहे: कवीच्या आजोबा पणजोबांनी गोफणी वळल्यामुळे शेताचे राखण करणे सोपे झाले, त्यामुळे शेतातील पिकांचे रक्षण झाले. तसेच शेतातील विहिरीवर मोटेवरची चऱ्हाटे वळल्यामुळे पाटातून शेतीला नेहमीच पाणी मिळाले, त्यामुळे मुबलक धान्य शेतात पिकले. पुढचा प्रश्न आहे कवीच्या आजोबा पणजोबांनी विणलेल्या बाजीचा उपयोग केव्हा व कशासाठी केला? उत्तर आहे: शेतात कष्ट करून आलेला कष्टकरी त्यावर आपले घामाने भिजलेले शरीर टाकले व आराम करेल याकरिता कवीच्या आजोबा पणजोबांनी बाज्या विणल्या. प्रश्न क्रमांक 2, शेती कामासाठी वापरली जाणारी साधने व त्यांचा उपयोग लिहा. एसनी. बैलाच्या नाकामध्ये त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी दोर टाकतात. गोफणे. पक्षी पिकांचे नुकसान करतात, त्यांना उडवण्यासाठी गोफणी वापरतात. चऱ्हाट विहिरीतील मोठ बांधण्यासाठी वापरण्यात येतात. बाजा. आराम करण्यासाठी किंवा झोपण्यासाठी पलंगाप्रमाणे वापरतात. काण्या. गुरांना बांधून ठेवण्यासाठी याचा वापर करतात. दावणी. गुरांना एका ठिकाणी बांधून ठेवण्यासाठी जमिनीत लाकूड रोवले जाते. पुढचा प्रश्न आहे: खेळूया शब्दांशी. शेवटचे अक्षर सारखे येणाऱ्या 5 शब्दांच्या जोड्या कवितेतून शोधून लिहा. एसनी, पेरणी. गोफणी, राखणी. चराड, मोठ. काण्या, दावण्या. साळला, आला.
पुढचा प्रश्न आहे आकृतीत दिलेल्या ग्रामीण भाषेतील शब्द प्रमाण भाषेत लिहा. बघा इथे तुम्हाला ग्रामीण भाषेतील शब्द आहेत आणि पुढे तुम्हाला उत्तर दिलेले आहेत प्रमाण भाषेतील शब्द. पहिला आहे इनल्या. इनल्या म्हणजेच विणल्या. तवा. तवा म्हणजे तेवा. वाहायाची म्हणजे वाहायची. शाळला म्हणजे शाळेला. पुढचा प्रश्न आहे शोध घेऊया मध्ये तुमच्या आई बाबाला विचारून तुमच्या घरातील आजोबा पंजोबांनी घेऊन ठेवलेल्या किंवा स्वतः तयार केलेल्या वस्तूंची यादी करा. उत्तर आहे वखर, नांगर, तिफण, बंडी, खिराटी, खाट, शिकई, विळा, कुऱ्हाड, ओटा, गुंड, घगरा, जात, पायली, अदली, अडकित्ता इत्यादी. पुढचा प्रश्न आहे शोध घेऊया मध्ये आंतरजालाच्या साहाय्याने शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या आधुनिक साधनांची माहिती घ्या. उत्तर आहे ट्रॅक्टर, मळणी यंत्र, फवारणी यंत्र, कुट्टी यंत्र, पॉवर टिलर, रोटाव्हेटर, कल्टिव्हेटर, ठिबक व तुषार सिंचन संच, स्पेअर, हार्वेस्ट इत्यादी. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा रीतीने ही कविता आपण 2 भागामध्ये अभ्यासलेली आहे. ही कविता इथे संपते. धन्यवाद.